मोरेगाव चॅलेंजर्स हा संघ सुरुवातीचा 2 सामन्यांमध्ये ज्या प्रकारे परफॉर्म करत होता असं वाटत होतं एकही मॅच पराभूत होणार नाही, परंतु तो संघ स्पर्धेबाहेर गेला आणि MCC मंदारेश्वर क्रिकेट क्लब संघ ज्या प्रकारे खेळ केला त्यांनी 21 धाबा त्यांना झाल्या नाही क्वालिफाईंगच्या मॅचला आणि त्या 21 धाबा न झाल्या कारण तो सुद्धा स्पर्धेबाहेर झालाय. तुर्तास प्रशंसा करावी ती मात्र एका संघाची, त्याचं नाव होतं ओमसाई मनवेलपाडा, ज्या संघाने पहिला पराभव स्वीकारल्यानंतर कोणत्याही प्रकारे डगमगले नाहीत आणि लगातार 4 मॅचेस जिंकल्या. या 44चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे, सिद्धेश आणि सोनू, आणि असं असताना मॅक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचं होतं, बॅटची एज घेऊन चेंडू मागे गेला, ऑफ कटर चेंडू होता आणि त्या चेंडूवरती एक धाव अर्जित करून धावपलकाचा श्री गणेशा झालाय एका धावानं. अक्षय लेवन डोंगरपाडा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. भव्य दिव्य आयोजन, आगळं वेगळं स्वरूप, सर्कलचं क्रिकेट, आणि जर का मंचाच्या दिशेने तुम्ही नजर टाकली तर दोन्ही बाजूला त्या भव्य दिव्य अशा ट्रॉफीज, ज्या ट्रॉफीजला जिंकण्यासाठी हे सर्व संघ इथे खेळतायत. चेंडूला यावेळेला लॉफ्ट केलंय, इनसाइड आउट खेळायचं होतं, फ्लाईट होती चेंडूमध्ये, ओळखलं नव्हतं आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. थँक्यू टीचे. एक मोबाईल भेटलाय, इंटेल कंपनीचा आहे, आयटेल आहे का? येस आयटेल आहे, आणि कीपॅड वाला मोबाईल आहे, ज्याचा कोणाचा आहे त्याने घेऊन जायचंय. नाही तसं तर नाही आहे, ज्याचा कोणाचा मोबाईल आहे ओळख पटवून घेऊन जा. मोबाईल महत्वाचा नाही, त्याच्यातले कॉल, त्याच्यातले नंबर्स खूप महत्वाचे आहेत, मेसेजेस महत्वाचे आहेत, आणि त्यामुळे ज्यांचा कोणाचा मोबाईल आहे त्याने ओळख पटवून घेऊन जायचे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते मिस्टर अभिषेक. सुरुवातीची 2 षटकं अतिशय शानदार रीतीने हाताळली होती विघ्नेश फायटर्सनं, परंतु तिसऱ्या षटकामध्ये ज्या ठिकाणी हैदर आले, हैदरने म्हटलं त्या सर्व मेहनतीवरती पाणी फिरत असताना 18 धावांचं षटक हाताळलं. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेला होता, क्षेत्ररक्षक वेगानं आला, अडवल्या गेलं चेंडूला. ज्या क्षेत्रामध्ये चौकार मारले गेले होते सुरुवातीला गौरवने, त्याच क्षेत्रामध्ये चेंडू अडलाय. म्हणजेच काय तर समोरच्या संघाने केलेल्या चुकांवरती अभ्यास हा दत्तगुरु संतनगरने केलाय. शानदार फिल्डिंगचा नजारा. एखादा संघ यशस्वी होण्यासाठी बॅटर, बॉलर, फिल्डर सर्वांनी कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं असतं त्यांच्या यशामध्ये, त्यांच्या अपयशामध्ये सुद्धा. आणि ते कॉन्ट्रीब्युशन कोणाचं किती आहे. इनसाइड आउट, जबरदस्त प्रहार, चेंडू मैदानाला गरंगळत पार करतोय, कव्हर रिजन, सीमारेखा पार, चौकार. अखेरकार चौकार आलाय सोनूच्या बॅट मधून. 8वा बॉल लागणार आहे विघ्नेश फायटर्सला, त्यांची ती खेळी ज्या खेळीमुळे ते शाईन होताना दिसले या हंगामामध्ये. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू चिरत गेलाय पॉइंट रिजनला, सीमारेखा पार, अजून एक चौकार, 4 धावा. धावपल करती, थँक्यू टू धावा आहेत 10. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 5, शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 8वा बॉल लागणार आहे ते दिवस. गुरुदत्त प्रीमियर लीग मनोलपाड्यामध्ये झालेली ती स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये अति उल्लेखनीय कामगिरी सोनू आणि त्याच्या संपूर्ण टीमने केली होती, आणि आज तोच खेळ दाखवणं गरजेचं असणार आहे कारण चॅलेंजेस खूप मोठे आहेत. PCC आणि त्यांच्यासमोर BV एकलव्य नेक्स्ट मॅच असेल. हो, यावेळेला पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचं होतं, चेंडू बॅटवरती प्रॉपर आला नाही, परंतु एक धाव या चेंडूवरती कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती विघ्नेश फायटर या संघाच्या. 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. थँक्यू.
पहिलं षटक संपन्न झालं, 11 धावा आल्या आणि आस्किंग रन रेट सुद्धा तेच सांगत होता. ज्या वेळेला पहिलं षटक संपलं त्यावेळेला ज्या 11 धावांची प्रत्येक षटकाकडे गरज होती त्या 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आणि आता नवीन गोलंदाज अक्षय गोलंदाजी मार्कवरती येऊन सज्ज होतोय. गौरव त्याच्या जवळ आल्यात, कान मंत्र देतात कशा प्रकारे गोलंदाजी हाताळायची आहे इथून पुढे या षटकामध्ये, जेणेकरून सोनूला कंट्रोलमध्ये ठेवलं जाईल. हो, यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेर आहे, नो बॉल, डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर आहे कदाचित, त्यामुळे अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होते. दबाव पूर्णपणे दिसून येते गोलंदाजावरती. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय इनटू द गॅप, 4 रन्स, चौकार. थँक्यू डिसे. चौकार आलाय आणि नो नंतर तो येणारा चौकार म्हणजेच अक्षयवरती पूर्णपणे दडपण आणण्याचा प्रयत्न. अटॅकिंग खेळ इथे खेळला जातोय सोनू करवी. अटॅक इज द बेस्ट ऑफ द डिपेंड. पुन्हा एकदा अक्षय सज्ज होईल. क्षेत्ररक्षणाची सजावट जर आपण पाहिली तर पूर्णपणे प्रोटेक्ट केले ऑफसाईड, ज्या ऑफसाईडला कालपर्यंत आपण कव्हरच्या वरचा भाग म्हणजे पॉइंट, बॅक टू पॉइंट, थर्ड मॅन, गली सर्व काही ब्लॉक करताना आपण पाहिलं होतं. आणि यावेळेला उजव्या स्टीच्या बाहेर, जास्तच बाहेर आहे आणि तिथून आतमध्ये येत असताना वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होईल. विघ्नेश पायटर फायटिंग स्पिरिटने खेळ करत असताना, परंतु ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय का? येस, अडवला गेलाय. थोडीशी तारंबळ जरूर उडाली परंतु चेंडू अखेरकार कंट्रोल मध्ये होता आणि त्यामुळे अडला गेलाय. सिंगल धाव येते आणि आता स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 18 धावा धापलकातील चांगली सुरुवात. ग्रेट स्टार्ट फ्रॉम बॅटिंग साइड. ओहो, टॅप केलं चेंडूला. ओहो, अडवला गेलाय का? धाव कंप्लीट. ये क्या हुआ है? हे सर्व दडपण आहे. ज्या सी फॉर्मॅट मध्ये खेळता खेळता आपण सर्कल फॉर्मॅट खेळायला आलोय त्याला बघता रोज अडवणारे, मोठ्या आत्मविश्वासाने अडवणारे ते चेंडू आज हातातून निष्ठायला लागलेत. काही दडपण पूर्णपणे या सर्कलचं आहे, परंतु या पूर्णपणे सर्कलला तुम्हाला जाणणं गरजेचं असणार आहे प्रत्येक पॅचला, आणि आपला रोल काय आहे त्याला तुम्हाला शोधावा लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगली फिल्डिंग आणि फेकी सुद्धा होताना पाहायला मिळते. सिंगल मिळेल. 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून एखादा चौकार खूप मोठी बळकटी आणेल या धावफलकाला. ओहो, यावेळेला लक्ष्मणच्या बाहेर. चेंडू बरोबर यष्ट्यांच्या रेषेमध्ये होता, परंतु जिथून गरज नव्हती तिथून वळालाय. आणि म्हणून म्हणतात ना, अंडरआर्म क्रिकेटमध्ये वळण मिळावं, परंतु ते कोणत्या ठिकाणी कोणत्या दिशेनं याला सुद्धा एक काहीतरी ठिकाण आहे. वाईट बॉल. अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. स्कूप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. ओहो, अखेरकार स्टनिंग कॅच. पकडला गेलाय, झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं बटन, पहिला हादरा, दुसरा हादरा अभिषेक बाद. चला विकेट. आणि विकेट नंतर ऑन साइडला शेवट गोड, कारण तितक्याच वेगानं चेंडूला फेकलंय. सी मारेगा पार. चौकार. 4 धावा. 25.
25 धाबा धावपल करते आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. आता 12-19 या स्थितीमध्ये मॅच येऊन थांबली आहे. सर्वात मोठा ऍडव्हान्टेज काय आहे? सोनू अजूनही मैदानाच्या आतमध्ये, ज्याने या मॅचला खूप चांगल्या रीतीने आणि आपल्या बाजूने झुकण्यासाठी प्लॅनिंग वरती कार्य केलंय आणि एक्झिक्युशन सुद्धा तितकंच प्रॉपर. फिल्डिंग करणारी टीम 15 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. त्याच्यापेक्षा जास्त झाले तर 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. त्यामुळे आपण दिलेल्या वेळेमध्ये आपली इनिंग कंप्लीट करा. जवळजवळ इथे 6च्या 6 संघ उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळे या सूचनेचं सुद्धा पालन करा की मॅच चालू होण्या अगोदर तुमचा एक्स्ट्रा प्लेअर डगआउट मध्ये येणं गरजेचं आहे. अदरवाईज पेनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रणेश आलाय, नवीन गोलंदाजी मार्कवरती. समोर सोनू, यावेळेला लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. बघा, वाईड टाकला जातोय की वाईड काढला जातोय हे सुद्धा कळायला मार्ग नाहीये. यावेळेला कव्हरच्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न अतिशय शानदार रीतीने चेंडूला खेळलं गेलं, परंतु तितक्याच चपळाईनं फिल्डिंग सुद्धा होतीये. त्या फिल्डिंगमुळे एकच धाव मिळते, एकापेक्षा जास्त काही नाही. 17 अजूनही धावांची गरज आहे. 11-17 या इक्वेशन मध्ये मॅच. हो, रिव्हर्स खेळायचं होतं परंतु चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते फलंदाज आणि त्यामुळे हा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणि प्रणेशने जो चेंडू डॉट काढला त्याच्यासाठी त्याची पाठ थोपटणी केली जाते. गरजेचं आहे, एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतोय याचा अर्थ असा त्याला मोटिवेट करणं गरजेचं आहे अजून चांगलं करण्यासाठी. आणि ते कार्य समस्त दत्तगुरु संतनगरच्या माध्यमातून होतंय आणि कदाचित या चेंडूमुळे कमबॅक करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुद्धा केली जाते. ओहो, ऑन साइडला वॉड शॉट, फुलटॉस होता, त्याचा खरपूस समाचार घेतला आणि चेंडू सीमारेखा पार ट्रॅव्हल होत असताना चौकार येतोय. 4 धावा. थँक्यू. चौकार आला. प्रणेशवरती पुन्हा एकदा दडपण. चांगला कमबॅक बॅटरने केला एक डॉट आल्यानंतर, परंतु जो कॉन्फिडन्स आहे फलंदाज सुशांतचा. आता 13. 3 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक आहे या षटकामधील. तिसरं षटक मार्गस्थ म्हणजे 9-13 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबली आहे. काल 33 धावांचा पाठलाग पहिल्या मॅच मध्ये झाला होता. चेंडू मागे, बॅटची एज, काय जबरदस्त फटकाय, खूप मोठा गॅप ओपन आहे आणि त्या क्षेत्राला हेरण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय, शॉर्ट स्टॉप क्लिअर करत असताना सीमारेखा पार, चौकार. चौकार आला. 4 धावाने धावफलकाला वेग. आता 9 धावांची गरज आहे. 8-9 या इक्वेशन मध्ये मॅच होऊन थांबली आहे. प्रणेश वरती हल्ला बोल, लेग स्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू, वेगावरती स्वार, परंतु चेंडूला नाही थार, कारण चेंडू सरळ गेलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि तिथे अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. प्रणेश समोर सुशांत, पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू निघून गेलाय. मागे एक क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, ये क्या हुआ है? गौरवच्या हातून चूक. घर फिरलं की घराचे वासे फिरतात, आपण ऐकलंय, आता पाहिलंय, कारण स्थिती थोडीशी बिकट होत चालली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी. 38 म्हणजेच अजूनही 6 धाव्यांची गरज आहे. 7 मध्ये 6. सामना उघड्या डोळ्यांनी पहा, बंद केलं तर दिसणार नाही तुम्हाला, त्याची हायलाइट बघावी लागेल युट्यूब वरती. पाटील स्वीप काढायचा प्रयत्न, चेंडू फेकी झाली, धावचीची संधी, पंचांचं बोट हवेमध्ये आणि अखेर का सुशांतच्या खेळीचा अंत. सुशांत बाद. रिव्ह्यू घेतलाय, पाहिलं जाईल फलंदाज बाद आहे की नाही, परंतु जवळपास हा फलंदाज जो आहे
चला शेवटचं आणि अंतिम षटक 6 चेंडू 6 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल होत आहेत साहिल. बीबीए एकलव्य आणि पीसीसी दोन्ही संघ आपण तयार राहा. बीबीए एकलव्याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि पीसीसी या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्कवरती रोहन. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली गेली. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. काल शेवटची मॅच जी झाली ती सर्वांना अचंबित करणारी होती. 18 चेंडू 21 धावांची गरज आणि 18 चेंडू 21 धावांची गरज असताना 12 बॉल 12ची मॅच 1 बॉल 3 वरती आली आणि अखेरकार सामना गमवावा लागला तो एमसीसीला आणि एमसीसी काटईने बाजी मारली. कालच्या दिवसभराच्या मॅचेस पैकी ती सर्वाधिक चांगली मॅच अगदी क्लोज होताना दिसली. म्हणूनच या मैदानाने सांगितलंय बॉल टू रन्स असले तरी सुद्धा तुम्ही तितके कॉन्फिडंट होऊ नका जेणेकरून हे मॅच अंगलट येईल. जलद गतीने धाव कंप्लीट केली गेली आहे. सिंगल धाव. अशाच प्रकारचा काहीसा धाव घेण्याचा प्रयत्न काल संग्रामने केला होता, ओमकारने केला होता आणि ते बाद झाले होते आणि ती मॅच मोरेगाव चॅलेंजर्सने जिंकली होती ओमसाई मानुलपाडा समोर. हा कालच्या दिवसाचा काहीसा स्नॅप शॉट आहे. फेकी केली आहे वेगानं. एक धाव तोपर्यंत कंप्लीट होतीये. कोणत्या प्रकारे रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही. आता 3 चेंडू 3 धाबा अशा स्थितीमध्ये मॅच येऊन थांबली आहे. अक्षय 11 डोंगरपाडा चषक 2024 आपण पाहतात. 3 चेंडू 3. काय या 3 धावांना वाचवलं जाईल का? काय या 3 धावांचा पाठलाग होईल का? फुल टॉस आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. सीमारेखा पार. विजयी चौकार विघ्नेश फायटर या संघाने हा सामना जिंकलाय आणि पराभवाच्या छायेमध्ये दाढले टीम दत्तगुरु संतनगरे संघाला. डोंगरपाड्यात योगातला 11 चषकात डोंगर